श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 55वा सीता मंदोदरी संवाद. ओम श्रीराम. श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमंत पाताळात अहिमहीचा वध करण्याकरता गेलेले आहेत. इकडे रणभूमीवर सर्व वानरसेना चिंतित आहे की श्रीराम, लक्ष्मण व हनुमंत अजून कसे येत नाहीत. आणि अशा प्रकारे सर्वच वानरसेना श्रीरामांच्या दर्शनाकरिता आतुर झालेली आहे. तेवढ्यात श्रीराम व लक्ष्मण हनुमंतासह प्रकट झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वच वानरसेनेला आनंदाचे उधाण येते. त्यानंतर ही वार्ता रावणापर्यंत पोहोचते. तेव्हा रावण चिंतेत पडतो व आता काय करावे त्याला काहीच सुचत नाही. तेव्हा तो मंदोदरीला सीतामातांकडे पाठवतो. तिथे मग सीतामाता श्रीरामांचे गुणगान गातात. त्यामुळे ती मंदोदरीही ते ऐकून राममय होते. आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासात त्याच्या अंतरंगामध्ये आता ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम आपल्या दिव्यमन व प्राणासह म्हणजे लक्ष्मण आणि हनुमंतासह त्या अहंता व महंता रूप वामशक्तीच्या म्हणजे अहि व मही रावणाच्या विनाशाकरिता त्या अवचेतनात म्हणजेच पाताळात उतरल्यानंतर इकडे ती सर्व शुद्ध असलेली मंडळी म्हणजे समग्र वानरसेना चिंतामग्न आहेत. आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या भेटीकरिता उतावीळ झाली आहेत. तेवढ्यात ते आत्मस्वरूप सद्गुरू आपले दिव्य मन व प्राणासह उपस्थित होतात. तेव्हा ती सर्व मंडळी आनंद विभोर होतात. त्यानंतर मग हा संपूर्ण घटनाक्रम त्या अशुद्ध अहंकाराला म्हणजेच रावणाला संवेदित होतो. त्यामुळे तो अशुद्ध अहंकार उद्विग्न होतो. मग तो अशुद्ध अहंकार आपल्या सात्विक बुद्धीला म्हणजेच मंदोदरीला त्या अशोक स्थानावरील त्या परमशांतीकडे पाठवतो म्हणजेच सीतामाताकडे पाठवतो. तिथे मग ती परमशांती माता आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या ज्ञानमय, प्रकाशमय, चैतन्यमय शक्तीचे प्रक्षेपण त्या सात्विक बुद्धीवर करते. त्यामुळे ती सात्विक बुद्धीही आत्मस्वरूप सद्गुरुमय होऊन जाते. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत त्या अहिरावणाच्या आणि महिरावणाच्या विनाशाकरता पाताळात उतरलेले आहेत. खूप वेळ गेलेला आहे, खूप दिवस गेलेले आहेत. त्यामुळे इकडे लंकेमध्ये रणांगणावर सगळी वानर मंडळी चिंतामग्न आहेत. कारण इकडे नळ, नीळ, सुग्रीव वगैरे, जांबुवंत वगैरे वगैरे सगळे अंगदासहित सगळी वानरसेना चिंतामग्न झालेली आहे. आणि त्यांना श्रीरामांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. तेवढ्यात
श्रीराम हनुमंत लक्ष्मणासह त्या रणांगणावर उपस्थित होतात. आणि हा सगळा घटनाक्रम म्हणजे श्रीराम लक्ष्मणालाचं अपहरण करून, अहिरावणाने अपहरण करून पाताळात नेल्यापासून ते श्रीराम लक्ष्मण हनुमंत पुन्हा रणभूमीवर उपस्थित होण्यापर्यंतचा सगळा घटनाक्रम रावणाला समजतो. आणि रावण आता उद्विग्न आणि चिंतामग्न होतो, कारण आता रावणाकडे कोणीही योद्धा शिल्लक राहिलेला नाही. त्याचे सगळे पुत्र मेलेत, कुंभकर्ण मेलाय, इंद्रजित मेलाय, आता त्याचे हे जे मित्र होते अहिमही तेही मेलेत. आता फक्त एकटा रावण शिल्लक आहे. मग तो उद्विग्न होतो आणि मंदोदरीला सीता मातेकडे पाठवतो. ही झाली कथा. तिथे गेल्यानंतर मग सीता माता त्या मंदोदरीला श्रीरामांच्या प्रेमाचं, त्यांच्या कर्तृत्वाचं सगळं गुणगान करतात. त्यामुळे ती मंदोदरी ही राममय होऊन जाते, कारण ती मंदोदरी ही चांगलीच होती, शुद्ध होती, पवित्र होती. ही झाली कथा. तर साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या दृष्टीने साधकाचे आत्मस्वरूप सद्गुरू, साधकाचा शुद्ध झालेला, चैतन्यमय झालेला, बलवान झालेला प्राण आणि साधकाचं दिव्य मन हे त्या साधकाच्या अवचेतनात उतरलेले आहेत. कशा करता, तर अवचेतनातील त्या अहंता आणि महंता या वामशक्तींचा विनाश करता. कथेप्रमाणेच आपण साधकाचा दृष्टिकोन पाहत आहोत. आता अवचेतन म्हणजे काय साधकाच्या ठिकाणी, तर साधकाच्या ठिकाणचा एक देहाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण मागच्या भागांनी पाहिले की भ्रूमध्य किंवा मस्तकापासून कमरेपर्यंतचा भाग हा चेतन असतो. मस्तकाच्या वरील सगळा भाग हा अतिचेतन, त्यामध्ये मग आत्मा, ब्रह्म, परब्रह्म वगैरे ही सगळ्या अवस्था किंवा सगळे स्तर येतात. चेतन अवस्थेमध्ये साधकाचं मग तिथे मन, प्राण इथपर्यंत, कारण प्राण हा हृदयात असतो, मन हा नाभीच्या ठिकाणी असतं, आणि कमरेच्या खालचा भाग हा अवचेतन असतो आणि गुडघ्याच्या पण खालचा भाग हा अचेतन असतो. हे देहाच्या दृष्टीने झालं. परंतु साधकाचा अवचेतन म्हणजे साधकाच्या आतमधील असा भाग जो अंधकारमय आहे, जो तमोमय आहे, जो तमोगुणाने आणि रजोगुणाने पुरेपूर भरलेला आहे. विकार, वासना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्रिपू, वाईटपणा, राक्षसत्व, वाईट गुण, दुर्गुण ह्या सगळ्यांनी मिळून असा एक अंधारी कोपरा आपल्या आतमध्येच असतो. आपण त्याचा शोधच घेत नाही. तिथे ह्या वाईट शक्ती असतात आणि ह्या सगळ्या भागाला अवचेतन असं म्हटलंय. आणि या भागातूनच या वाईट शक्ती, आपण जेव्हा बेसवद असू, आपण म्हणजे साधनेमध्ये नसू, नामस्मरणात नसू, ईश्वराच्या अनुसंधानात नसू, तेव्हा त्यांना संधी मिळाली की ते आपल्या त्या अवचेतनातून वर येतात, म्हणजे समोर येतात की बाहेर येतात काही समजा, आणि आपल्या मनावर, प्राणावर, बुद्धीवर, विवेकावर हल्ला करतात. आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण त्याच्या आहारी जातो. मग आपण कामाच्या आहारी जातो, क्रोधाच्या आहारी जातो, लोभाच्या आहारी जातो, वाईटपणाच्या, तमोगुणाच्या, आळसाच्या, या सगळ्यांच्या आपण आहारी जातो आपल्या बेसावधपणामुळे. आणि मग तिथे जर आपल्याला सद्गुरूंचं बळ मिळालं तर मग आपण पुन्हा साधनेकडे वळतो. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे अवचेतनातून वर आलेल्या घटक आहेत, म्हणजे काम, क्रोध, लोभ, अशुद्ध अहंकार, हे सगळं वाईटपण हे पुन्हा अवचेतनात जाऊन लपून बसतं. आणि याचा विनाश झाल्याशिवाय, म्हणजेच अवचेतनाचं पूर्ण शुद्धीकरण झाल्याशिवाय साधकाला आत्मसाक्षात्कार होत नाही. आत्मदर्शन होतात परंतु आत्मसाक्षात्कार होत नाही. आणि म्हणून साधकाच्या आत्मस्वरूप सद्गुरूंना, म्हणजे जे सद्गुरू असतात ना साधकाचे, ते साधकाचं आत्मस्वरूपच असतं. आणि ह्या आत्मस्वरूपाला किंवा साधकाच्या ठिकाणी असलेल्या शिवाला किंवा साधकाच्या ठिकाणी असलेल्या चैत्यपुरुषाला किंवा साधकाच्या ठिकाणी असलेल्या सद्गुरूंना अगोदर
मन शुद्ध करावं लागतं, प्राण शुद्ध करावं लागतं, त्या दोघांना बलवान बनवावं लागतं आणि त्या दोघांना घेऊन अवचेतनात उतरावं लागतं आणि अवचेतनाची शुद्धी करावी लागते. आणि हा प्रचंड मोठा काळ आहे, याला खूप वेळ जातो, अगदी जन्मोचे जन्म जातात. त्यासाठी तर तुकाराम महाराज म्हणतात ना की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. म्हणजे तुकाराम महाराजांच्या सारख्यांना असं असं म्हणायचं आहे की मी म्हणजे तुकाराम महाराजांनी मागच्या अनंत जन्मात असं पुण्य, शुद्ध पुण्य म्हणजेच दिव्य साधना केली, म्हणून या जन्मात त्यांना विठ्ठलाने कृपा केली. म्हणजे या गोष्टीसाठी खूप वेळ जातो. अवचेतनाचं पूर्ण शुद्धीकरण करावं लागतं. अवचेतनाचे पण 3 प्रकार असतात. मनाच्या स्तरावरचं अवचेतन वेगळं, प्राणाच्या स्तरावरचं अवचेतन वेगळं, देहाच्या स्तरावरचं अवचेतन वेगळं. मात्र या तिन्ही स्तरांचं अवचेतनाचंच म्हणजे तिन्ही स्तरांचं शुद्धीकरण केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. म्हणून योगी श्री अरविंद एका ठिकाणी असं म्हणतात की स्वर्गाची वाट ही नरकातून जाते. त्याचा अर्थच असा, स्वर्ग म्हणजे चैतन्य, शुद्धता, विशालता, ईश्वरीयता आणि नरक म्हणजेच अवचेतन. म्हणजेच तिथे सगळी काम, क्रोध, विकार, वासना, षड्रिप या सगळ्यांची जी घाण, त्याला नरक म्हटलेलं आहे. आपण आपल्या पारंपरिक शास्त्रामध्ये हे सांगितलं जातं की मृत्यूनंतर नरकात जावं लागतं. तर नरक म्हणजे या गोष्टी भोगाव्या लागतात, त्याला इथे नरक म्हटले. आणि याचं शुद्धीकरण झाल्याशिवाय आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही. म्हणून इथे आत्मस्वरूप सद्गुरू त्या दिव्य मनाला, कारण ते दिव्य झालेले साधनेने, साधकाच्या साधनेने त्याचं साधं मन हे दिव्य मन होतं, त्याचा साधा प्राण हा दिव्य प्राण होतो. आणि त्या दोघांना घेऊन ते आत्मस्वरूप सद्गुरू अवचेतनात उतारलेत. कशासाठी? कथेच्या दृष्टीने अहंता आणि महंता यांचा विनाश करण्यासाठी. रामायणातील कथेच्या दृष्टीने श्रीराम हनुमंतांना आणि लक्ष्मणाला घेऊन पाताळात उतरलेत. आता इथे काय झालेलं आहे की अहंता आणि महंतांनी कथेमध्ये श्रीराम लक्ष्मणाचं अपहरण केलेलं आहे. आता अपहरण करणे म्हणजे काय? अपहरण करणे म्हणजेच या आत्म्यावर आणि या शुद्ध दिव्य मनावर या वाईट गोष्टींचं आवरण पडणे, त्याला अपहरण म्हणायचं. म्हणजे आपला आत्मा झाकला जातो, आपलं शुद्ध मन झाकलं जातं, आपलं शुद्ध प्राण झाकला जातो, आपली शुद्ध बुद्धी, शुद्ध विवेक झाकले जातं. म्हणजे आपण त्यावर या वाईट गोष्टींचं, म्हणजे कशाचं? माया, मोह, वासना, विकार यांच्या कर्माचं आवरण यांच्यावर पडतं आणि हे झाकले जातात. आणि आपल्याला वाटतं मी आत्मा नाही, मी देव नाही, मी कोण आहे? मी देह आहे. आणि ह्या देहानेच मग सगळी कुकर्म होतात आणि त्याचंच अवचेतन निर्माण होतं. मग इथे साधक जेव्हा साधना करतो, विशेष करून सोहम साधना करतो, तेव्हा साधकाचा प्राण शुद्ध होतो, मन शुद्ध होतं, मन प्राणाशी एकरूप होतं. ते मन प्राण आत्म्याशी एकरूप होतात. म्हणून त्याकरता श्री ज्ञानेश्वरी ती ओवी घातली, आपली नेहमीचीच ओवी. कुठली? बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवचे लागे. गगना मिळवू लागे म्हणजे गगनामध्ये आत्मा आहे, म्हणजे तिथे आत्मस्वरूप सद्गुरूंशी भेट होते. आणि मग आत्मस्वरूप सद्गुरू त्या साधकाच्या अवचेतनात उतरतात, सगळी शुद्धी करून घेतात आणि मग साधकाला ईश्वराची प्राप्ती होते. आणि यासाठी खूप काळ द्यावा लागतो, खूप वेळ द्यावा लागतो. साधकाकडून हजारो वेळा चुका होतात, हजारो वेळा त्याचं पतन होतं. परंतु जर सद्गुरूने त्या शिष्याला, त्या साधकाला पकडलेलं असेल तर सद्गुरू त्याला पुन्हा उठवतात, पुन्हा साधनेला लावतात. आणि हे शुद्धीकरण करणे म्हणजेच साधना करणे, भक्ती करणे, ज्ञान, कर्म, योग यांचा समन्वय करणे. याने हे कोण करून घेतं? साधकाचे सद्गुरू करून घेतात त्याच्याकडून. ते कोणाकडून करून घेतात? मन आणि प्राणाकडून. साधना कोणाकडून केली जाते? मनाकडून आणि प्राणाकडून साधना केली जाते. म्हणजेच मन प्राणाला घेऊन आत्मस्वरूप सद्गुरू खाली उतरतात. खाली म्हणजे कुठं? अवचेतनात. अवचेतन कुठे? तुम्ही कुठे? देहाच्या दृष्टीने मी सांगितलं इथून खाली आहे, परंतु तुमच्या आत 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 कुठंतरी अंधारी कोपरा असतो, अंधारी भाग असतो, तमोमयचा असा एक अंधारी भाग असतो. तिथे हे सगळे घटक लपून बसलेले असतात.
आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. ते योग्य वेळेला बरोबर हल्ला करतात. म्हणजे उदाहरण घ्या, समजा लोभाने हल्ला. आपण आपल्या संसारात कामात व्यग्न आहे, मस्त आहोत, अचानक आपल्याला लाखो रुपयांची एखादी बॅग सापडली, आपल्याला तिथे लगेच लोभ निर्माण होतो. आणि तो लोभ कुठे लपून बसलेला असतो? अवचेतनात, आपल्या अंधाऱ्या कोपऱ्यात. आणि त्या अचानक तो हल्ला करतो म्हणजेच आपल्या लोभ निर्माण होतो आणि आपण ते पैसे मिळवतो आणि त्याचा विनियोग वाईट गोष्टीसाठी करतो. अशा प्रकारे हल्ला होतो. असे अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो. अनेक क्रोधाचं उदाहरण, अचानक आपल्याला क्रोध आला की त्यांनी तो हल्ला केला समजायचा. आपल्या लक्षात येत नाही, आपण त्या क्रोधाच्या आहारी जातो आणि आपलं अध्यात्मातली जी शक्ती मिळवलेली असते ती आपण घालवून बसतो. मात्र तरीही घाबरून जायचं नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, हजारो वेळा पडा, हजारो वेळा पतन होऊ द्या, हजारो वेळा अवनत होऊ द्या, पुन्हा उठा आणि युद्ध करा. म्हणजे जरी आपल्याला त्या आहारी, कारण आपण साधनेला लागलो म्हणजे लगेच आपण शक्तिमान, चैतन्यमय, मान किंवा ईश्वरमय होऊ शकत नाही. हळूहळू ह्या गोष्टी घडतात. आपण सुरुवातीला खूप वेळा पतन होईल, नंतर हळूहळू हळूहळू पतन कमी होईल आणि आपण एक दिवस असा उजाडेल की आपलं संपूर्ण शुद्धीकरण झालेलं असेल, तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला असेल आणि त्यानंतर आपलं कधीही पतन होणार नाही. म्हणून या गोष्टी साधकांनी लक्षात ठेवायच्या. घाबरून जायचं नाही. एकदा पतन झालं म्हणून घाबरायचं नाही. पुन्हा उठायचं आणि लढायचं, युद्ध करायचं, संघर्ष करायचा, म्हणजेच साधना करायची, भक्ती करायची, अध्यात्मातल्या शक्ती मिळवत राहायचं आणि गुरूंच्या निर्देशानुसार, सद्गुरूंना धरून, सद्गुरूंनी आपल्याला धरावं या अपेक्षेने आपण आपलं सरेंडर व्हायचं आणि आपलं करत राहायचं. हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.